हॅलो एव्हरीवन. माझं नाव आहे अंजली आणि मी चंद्रपूरला राहते. तर आज सकाळी आम्ही जाणार होतो मारखंड्याला. तर मारखंडा हा चारमोशी गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तर आम्ही निघालो होतो बसनी. कारण की आम्ही तिघंजणं असल्यामुळे गाडी किंवा स्कूटीवर जाणं पॉसिबलच नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही बसने जाणार होतो. तर माझ्या साईडला ना एक आजी बसली होती. त्यांना मी म्हटलं होतं की मला ना एक व्हिडिओ घ्यायचा आहे, तर तुम्ही थोडं विंडो ओपन करता का बा? तर त्यांनी स्वतःहून एफर्ट्स लावून ती विंडो ओपन करून दिली होती. स्ट्रेंजर्स असूनसुद्धा त्यांनी हेल्प केली होती. कारण की जवळचे लोकंसुद्धा इतकी हेल्प नाही करत भाई. त्यांनी सरळ म्हटलं असतं की तू ओपन कर ना, तू ओपन नाही करू शकत का? सोडा ते जाऊ द्या. तर आम्ही बसने निघालो आणि मग तिथे पोहोचल्यानंतर तितकी गर्दी नव्हती, कारण की आम्ही 1 दिवसा अगोदरच निघालो होतो. महाशिवरात्रीच्या 1 दिवसा अगोदर. आम्हाला दर्शन चांगल्याने करायचे होते, कारण की मी पहिल्यांदा जाणार होती. तर मम्मी पप्पा म्हणे की 1 दिवसा अगोदरच जाऊ, महाशिवरात्रीला जाऊ, तर खूप गर्दी राहणार आणि दर्शन होणारच नाही. तर आम्ही 1 दिवसा अगोदरच निघालो. मग तिथे चालत खूप दूरपर्यंत जावं लागलं, कारण की बसवाल्यांनी खूप आधीच सोडलं होतं. गर्दी असते त्याच्यामुळे त्यांनी इकडे सेटअप लावतात. तर तिथेच आम्ही थांबलो आणि मग तिथून पैदल गेलो होतो. तर मग दर्शन वगैरे झाले आमचे आणि दर्शन खूप चांगल्याने झाले, कारण की गर्दी नव्हती. तर मग तिथून बाहेर वगैरे पडलो, तर तिथे बघितलं नदी होती आणि लोकं नारळ वगैरे तिथे फोडतात. तर ते प्लेस आहे तिथे. तर तिथे नारळ वगैरे फोडलं आणि मग नंतर नाही का तिथून निघालो बाहेर. आणि ही नदी उलटी वाहते म्हणते बा. तर आता बघू ती कशी उलटी वाहते, तर नदीकडे गेल्यानंतरच माहीत पडणार. तर ह्या मंदिराचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता. सुंदर आहे, कारण की ते खूप म्हणजे शायद 8th सेंचुरीमधलं मंदिर आहे म्हणते हां. तर आर्किटेक्चर हा खूप ओल्ड आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही हे छोटे-छोटे टेम्पल होते, तिथे पण व्हिजिट वगैरे केलं आणि ते व्हिजिट वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो नदी पाहायसाठी. तर तुम्ही पण बघू शकता नदी, कारण की ही उलटी वाहते म्हणते. तर बघा ही उलटी कशी वाहते. मला तर नाही समजलं ही उलटी कशी वाहते म्हणून. पण आम्ही बघितलं आणि इथे लोकं अंघोळ वगैरे करतात. तर इथे सोय नाही आहे तितकी, पण आता लोकांनी केली आहे थोडीफार. तर हे माझे पप्पा तुम्हाला हाय करताना आणि ते फिश वगैरे होते. तर मी नाही तिथे पाय टाकून वाट बघत होते की हे लोकं येतील म्हणून, फिश येतील बा माझ्या पायाजवळ. तर आले होते काही. तर त्याच्यानंतर हे वगैरे झाल्यानंतर मी कुठं जाणार आणि माझ्यासोबत काही चांगलं होणार, असं होऊ नाही शकत. तर माझी चप्पल तुटली होती. मी पाण्यात पाय टाकलं होतं, त्याच्यामुळे माझी चप्पल पण तुटून गेली. मग तिथे पण मी चप्पल शिवणीवाला कुठं मिळणार, तर ते शोधत होती. मग ते भेटलं. मग त्याच्यानंतर ते शिवून वगैरे झाल्यानंतर मग आईस्क्रीम खाते म्हटलं पप्पाला, तर आईस्क्रीम वगैरे खाल्लो आम्ही. आणि मला ना उसाचं ज्यूस प्यायचं होतं, तर आम्ही तिथे निघालो. तर हा पप्पी म्हणजे कुत्र्यांना पण माहीत आहे की ही आली आहे बा म्हणून, तर हे माझ्या मागं आला. तर मग पप्पा म्हणे की हा खूप थकला असणार म्हणे. तर मी म्हटलं याला उसाचं ज्यूस पाजून टाकते बा. तर त्याला एका वाटीमध्ये देऊन दिलं होतं. त्यानं खूप शांतीनं पिलं आणि मग आम्ही निघालो बसनी जायसाठी घरी. तर हालत बघू शकता माझी कशी झाली होती तर. कारण की खूप ऊन असते आणि आता फेब्रुवारी सुरू आहे, तरीसुद्धा खूप ऊन होती तिथे. आणि घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली. तर आज होता हा मार्कंड्याचा दर्शन. जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट करून जाल. बाय बाय.